ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकानंतर देशभरात हलचल, फेक न्यूज पासून दूर राहण्याची सूचना. पाकिस्तानमध्ये धमाक्यांमुळे पुन्हा धडधड. लाहोरमध्ये एकावर एक ड्रोनने केले अनेक धमाके. धमाक्यांनंतर लाहोरमध्ये सायरन सतत वाजत आहे. अमृतसरमध्ये मध्यरात्री पाकिस्तानी मिसाईल दिसली. भारताने ती मारून टाकली. अनेक ठिकाणी धमाक्यांचा आवाज. त्यानंतर रात्री 1 वाजता अमृतसरमध्ये अनेक तास. हवाई प्रवासापूर्वी सावध रहा. केंद्र सरकारच्या सुरक्षा आदेशानंतर 10 मे पर्यंत अनेक हवाई अड्डे बंद करण्यात आले. 400हून अधिक उड्डाणे रद्द. मुंबईत आजही पावसाचा अलर्ट. बेमोसम पावसामुळे रस्त्यांवर पाणी, लोकल ट्रेन उशिरा आणि गंभीर ट्रॅफिक जॅममुळे नागरिक हैराण. बेस्टने गुगल मॅप्सवर रिअल टाइम बस ट्रॅकिंग सेवा सुरू केली. त्यामुळे प्रवासी बसचे लाईव्ह लोकेशन त्यांच्या फोनवरून पाहू शकतात. ही नवीन सुविधा प्रवास अधिक सोयीस्कर बनवेल. कल्याणनंतर ठाण्यातही भीषण अपघात. ऑटो रिक्षावर झाड कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, चालक जखमी. 12वीच्या निकालानंतर आता सगळ्यांचे लक्ष हे 10वीच्या निकालावर आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 10वीचा निकाल हा 15 मे पर्यंत जाहीर होऊ शकतो. ऑपरेशन सिंदूरच्या नावावर इमोशनल कार्ड खेळत आहे बीजेपी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला. ॲक्शनवर पुन्हा पुरावे मागितले. मुंबईतील 17,700 कोटींच्या रस्ते प्रकल्पाला 31 मे पर्यंत पूर्ण करणे कठीण. प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर उशीर झाला असून ज्यामुळे वाहतूक आणि नागरिकांना होणारी अडचण वाढली आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने सतत उत्तरात्मक कारवाई केली आहे. यावर विराम घालण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करून बैठकीनंतर राहुल गांधी म्हटले, आम्ही सरकारसोबत आहोत. अंधेरीच्या अपोलो इंडस्ट्रियल एस्टेटमध्ये लागली भीषण आग. घटनास्थळी कोणी हताहत झाल्याची माहिती नाही, पण आग लागल्यामुळे लाखोंचा माल जळून खाक. फक्त 25 मिनिटात 9 दहशतवादी ठिकाणे नेस्ताभूत. भारतीय सेनेच्या जबरदस्त कारनाम्याने वारिस पठाण खुश झाले. महिला कर्नलला सल्यूट. नवी मुंबईत भीषण अपघात. मंगोल रुग्णालयाजवळ वेगाने धावणाऱ्या बसने अनेकांना चिरडले. 3 जणांचा मृत्यू. आरोपी बिना लायसन्ससह वाहन चालवत होता. चालकाला अटक. ठाणे पोलिसांनी कॉल रेकॉर्ड्स आणि युजर डेटा चोरून सायबर क्राईम आरोपींना विकल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह 3 जणांना अटक. या कारवाईने डेटा सुरक्षा आणि पोलीस प्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह. ठाण्यात नाशिक हायवेवर 2 ट्रकची धडक होऊन अपघात. अपघातामुळे हायवेवर गंभीर ट्रॅफिक जाम. टक्करमध्ये 3 जण जखमी. चोरी करण्यात माहीर बंटी बबली म्हणून ओळखले जाणारे केरळचे जोडपे खार शोरूममधून 53,500 रुपये चोरी करण्याच्या प्रकरणात अटकेत. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात 20 पाकिस्तानी नागरिक आढळले. पोलीस प्रशासनाने केंद्र आणि राज्य सरकारकडे अहवाल सादर केला. मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,600 तर चांदी 99,000 प्रति किलो. अंधेरीतील गोखले ब्रिज हे उद्यापासून वाहन चालकांसाठी उघडले जाईल. 9 मे रोजी उद्घाटन होईल.